मी आता ना पिंगोळीला पोचले. पिंगोळी गाव आहे हा, आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कोण राहत असेल त्यांना माहीत असेल. पिंगोळी ना गावा, पिंगोळी तिठा, हा तिठा आहे पिंगोळी तिठा. आता पिंगोळी तिठ्यावरनं मी राईड घेणार, पण ना इथे एक ना पिंपळाखाली एक ना वडापाववाला असतो, वडापाववाला. मला वाटतं आता असेल की नसेल माहीत नाही, पण इथे एक ना वडापाववाला आहे. एवढा मस्त वडापाव असतो ना, जबरदस्त, मला लय आवड. हा एक टन तसा ना बेकार आहे हा वाला. हा बघा, हा आमच्या गावची वळणं बेकार बेकार एकदम बेकार आहेत. म्हणजे जर नवीन कोण असेल ना, प्लीज अतिरेक करू नका. हा बघा, हा बघा, हा कसा आहे बघा, हा बघा. हा जाग्यावर टर्न बसला तर ठीक आहे, नाही तर तुम्ही बाहेर जाणारच जाणार. विषय खोल पृथ्वी गोल. आता विचार माझा असा आहे की बऱ्यापैकी मी आता कव्हर केलं आहे, तर म्हटलं जेवायला डायरेक्ट घरीच जायचं. आता मध्ये कुठे थांबायचंच नाही, कारण आता जेवायला थांबलो ना तर माझा 1 तास परत मोडणार. त्यापेक्षा घरी जाऊन मस्तपैकी ना जेवून झोपेन 2 तास. कारण आता वाजलेत बघा, अजून 1 पण नाही वाजला. हा 1 वाजला आता, आणि आपली बाईक 330 किलोमीटर चालली आतापर्यंत. मग मला वाटतं माझं आता 150 किलोमीटर आहे अजून घर इथून. तर मी तर बोलते अजून चालवतो, एक 30-40 किलोमीटर चालवतो, मस्तपैकी थोडं थांबतो, पाणी वगैरे पितो, चिक्की आणली, चिक्की मस्तपैकी खातो जरा, आणि मग आपला का आता रोड सुसाड आहे, आता टेन्शन नाही आहे, आता एवढा काय प्रॉब्लेम नाही. जो खराब पट्टा होता ना तो गेला आता, त्यामुळे आता चांगला रोड भेटणार. त्यामुळे आता हळू आरामात मायलेज देत देत जायचं आहे. कारण आता येताना मला मायलेज भेटलं नाही, कारण मी येताना काय केलं, खेचली खूप, 100, 110, 120, त्यामुळे मायलेज भेटलं नाही. आता थोडं मी 80-90 करत जाणार. तरी मी आज स्टॉप मला वाटतं कुठे घेतला, एक नाश्ता करायला घेतला, तिकडे मला वाटतं अर्धा तास गेला बरोबर. त्याच्यानंतर मी थांबलो खेडच्या इकडे परशुराम घाटात थांबलो. थोडंसं ऑफिसचे फोन चालू झाले, मग तिकडे त्यांना जरा थांबवलं, त्यांना जरा सांगितलं असं असं आहे. मग त्याच्यात माझा अर्धा पाऊण तास गेला. आणि मला वाटतं नंतर कुठेच नाही थांबलो. मग नंतर मला वाटतं नॉर्मल असं कुठेतरी थांबलो असेल तर काय प्रॉब्लेम झाला तर, म्हणजे 1-2 मिनटं. जसा मोठा ब्रेक आपला तसा नाही झाला, 2च झाले. अशा प्रकारे आपला हायवे ओके झालेला आहे आता, खूप छान सुंदर. पावसामध्ये, आता पावसामध्ये समजणार काय परिस्थिती होणार ती. ओ ओ ओ ओ ओ, हा 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 हा, शार्प, एकदम शार्प आहे. लीन एकदम लीन होता, लीन. कापडगाव, आय 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 ग, काय हलते बघा, हलते पुरा, असं असं होतंय बघा. हो बघा, इथे ना बरेच जण फसतात. इथे बघा, इथं आता तुम्ही सरळ गेलात ना, सरळ डायरेक्ट जाणार तुम्ही कोल्हापूरला. हे बघा, इकडे सरळ कोल्हापूर. हा बघा, आपला इकडे आहे बघा, राईट घ्यायचा आपण, राईट घेऊन सरळ गोवा. बरेच जण इथे फसतात आणि सरळ वर चढतात घाटावर. ऐका ऐका ऐका, हा एक ब्रिज मजबूत केला आहे, पण केवढा मोठा आहे बघा. ब्रिज आपल्या इकडे जे मस्त झालेत, काय बोला, राजापूर नंतर. परशुराम घाटात मी ना, मला वाटतं बरोबर 11 वाजता होतो, आणि तिकडून जो निघालो नंतर कुठेच थांबलो नाही. म्हटलं डायरेक्ट आता राजापूरला थांबायचं असं ठरलेलं, पण नंतर असं झालं की नको, आता कशाला, कणकवलीलाच थांबूया म्हणून कणकवलीला आलो. कणकवलीवरनं कणकवली क्रॉस केलं, कुठेच मला फक्त पाणी प्यायचं होतं. म्हटलं आता काय जेवायला घरीच जायचं. तर म्हणता इथे आलो. म्हटलं इथे कुठेतरी पाणी दिसतं, म्हटलं इथे पाण्याची बॉटल एक घेऊ. पाण्याची बॉटल आहे का छोटी? पाणी घेतलं, पाणी पितो, एक चिक्की आणली ती खातो थोडं. तोपर्यंत आपल्या बाईकला पण विश्रांती. बाईक खूप चालली, काही बोला. आणि मगाशी आवाज आला एवढा मोठा ना, खाट करणं. मला वाटलं का, म्हटलं बॉक्सचं काय पडलं की काय. बघितलं बॉक्स ओके आहे. मला वाटतं इथे कुठेतरी ना, इकडे बघा, इथे दगड आपटला असेल जोरात. मला वाटलं, मी घाबरलो, म्हटलं याला काय झालं. बाकी आज राईड सुपर्ब झाली. म्हणजे विचार करा, 2:30 वाजले. तुम्हाला दाखवतो, खोटं वाटेल तुम्हाला. ओ माझा वॉलेट. 2:34 झाली आहेत
आणि मी कणकवली क्रॉस करून पुढे आलो आहे. आता मला 1 तास लागेल, अजून 1 तास पाहिजे घरी पोचायला. मजा आली जरा, राईड छान झाली, पटापट आलो. कुठे थांबलो नाही म्हणून तेवढं आलो पटापट. थांबलो म्हणजे तरी मी नाही म्हटलं तरी कुठे थांबलो, परशुराम घाटात मला वाटतं अर्धा पाऊण तास थांबलो, त्याच्यानंतर कुठेच नाही. मग सुसाड आलो ना, खतरनाक पळवली, बरं वाटलं. आता बाईकला थोडी विश्रांती देतो मग निघतो, बाकी तर मजा आली. आणि गरमी आहे, उष्णता चालू झाली आपल्या कोकणात आता, त्यामुळे आता दिवसाचे प्रवास टाळले पाहिजेत. राईड आपले रात्रीचंच आलं पाहिजे, रात्री बेस्ट आहे. पण ठीक आहे, आज मला झोप येत होती पण आता ओके झाली. अंतर कवर करायचं असेल ना अंतर, तर मी तर म्हणतो ना ब्रेक कमी घ्यायचे, म्हणजे जर आपण जर कमी ब्रेक घेतले ना तर आपण बऱ्यापैकी अंतर कवर करू शकतो. आणि आज मी तसंच केलं. आज काय केलं, एकटा असल्यामुळे कुठे थांबायचा विषय आला नाही. आज 4-5 जण असले असतं ना मग फोटो काढा, जेवायला थांबा, नाश्ता करा, त्याच्यात खूप टाईम गेला असता. आज एकटा असल्यामुळे काय पटापट निघालो. त्यामुळे हवं ना आता स्पीड कमी ठेवायचा, स्पीड जो आहे 70-80 स्पीड ओके आहे, फक्त ना एक टार्गेट ठेवायचं बाबा 100-150 नॉनस्टॉप मारायचे. एवढं जरी ठेवलं ना तरी आरामात होतं कवर. कारण आपलं काय होतं, स्पीड आपण कधी कधी पळवतो खूप, पण आपण एवढा ब्रेक घेतो, 1-1.5 तास ब्रेक जातो आपला. म्हणून मी आज काय केलं, थांबलोच नाही कुठे. म्हटलं आता थांबू थोडा मस्तपैकी 15-20 मिनटं, गाडीला थोडं शांत होते मग निघूया, म्हणजे चिक्की खाऊया. हे असं ठेवायचं. ॲडव्हेंचर काय आहे? 390 250 असतं. असं आहे. बरोबर, तिकडून इकडे आला विचारायला का बाईक कोणती, कारण बाईक आपली 250 आहे, पण गार्ड वगैरे लावल्यानंतर अशी वाटते हा हा. चला निघूया. हां झाला, जास्त नाही थांबलो. किती थांबलो, फक्त 10 मिनटं, फक्त 10 मिनटं बस. परफेक्ट टायमिंगवर सावली भेटली. हा जरा हवा खात जाऊया ना, वायझर ओपन करतो. चला आता मला पोचायला असतील बरोबर मला वाटतं 3:30 होतील. 3:30 वाजेपर्यंत आरामात पोचेन मी. कुडाळात थांबलं पाहिजे, काहीतरी खायला घेतलं पाहिजे. खायला मी काही घेतलं नाही आहे घरी, त्यामुळे तिथे थोडं थांबावं लागेल. अजून काय, हां ATM बघितलं पाहिजे. ATM पैसा निकालना चाहिए बाबा, पैसा चाहिए. आता मी कुठे आलो, मला वाटतं कसाल येईल आता. कसाल गरमीचं काय होतं माहीत आहे, उष्णतेमध्ये ना राईड करायला हरकत नाही गरमीत. पण प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे जर तसं वातावरण असेल आपल्या साईडला काय वाटत नाही, पण तुम्ही वरती जाल ना तिकडे सातारा, सांगली, कराड, नागपूर, सोलापूर त्या साईडला गरमीमध्ये भयानक आहे, भयानक जबरदस्त आहे. तिकडे कसं आहे, जेवढी थंडी आहे ना तेवढीच गरमी आहे. म्हणजे दिल्लीसारखं आहे, सेम दिल्लीसारखं. दिल्लीला पण सेम तसंच, जेवढी कडाक्याची थंडी आहे ना तेवढी तिकडे गरमी आहे दिल्लीला. हालत खराब होते तिकडे. मित्रांनो मी आता ना पिंगोळीला पोचले. पिंगोळी गाव आहे हा, आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कोण राहत असेल त्यांना माहीत असेल. पिंगोळी ना पिंगोळी तिठा, हा तिठा आहे पिंगोळी तिठा. आता पिंगोळी तिठ्यावरनं मी राईड घेणार, पण ना इथे एक ना पिंपळाखाली एक ना वडापाववाला असतो, वडापाववाला. मला वाटतं आता असेल की नसेल माहीत नाही, पण इथे एक ना वडापाववाला आहे. एवढा मस्त वडापाव असतो ना, जबरदस्त. मला लय आवडतो वडापाव. आणि तिकडे मिरच्या पण ना भारी भाजतो तो, म्हणजे मिरच्या पण ना तो भारी तळतो इथे. हे बघा आता बंद आहे तो, हा बघा हा बंद आहे आता. हा बघा सिद्धिविनायक टी स्टॉल, ह्याच्याकडे वडापाव. आणि हे बघा बेस्ट बेकर स्वीट, ह्याच्याकडे ना खारी वगैरे 1 नंबर भेटते, मस्त भेटते इथे पिंगोळी तिट्यावर. खारी, पिळाची खारी सांगायची, पिळाची खारी. आता मला ATM शोधायचं, पण ATM नाही इकडे. काय करायचं आता. सिंधुदुर्ग जिल्हा बँक,
ATM इथे एक ATM दिसतंय. इथे लावायची काय गाडी? नको, इथे बस येणार, खालीच टाकूया. इथे लावतो, इथे ATM आहे. पटकन काढतो पैसे, 1-1.5 लाख काढतो. बस झाले 1.5 लाख 2 दिवसापुरते. चला, एक काम झालं. आता विषय काय आहे, ग्लोव्ज का घालतो माहिती आहे? आता माझं घर मला वाटतं इथून किती आहे, 12-11 किलोमीटर आहे. पण ग्लोव्ज मी याच्यासाठी घालतो, जेव्हा मी ना एकदा पडलो, म्हणजे नॉर्मल पडलेलो गणपतीला येतानाच, आणि पडलो मी, ते ठीक आहे, पण साला फालतूमध्ये पडलो. पण हात एवढा खरचटलेला माझा ना, हात एवढा खरचटला की तो जो ग्लोव्ज असले असते ना माझ्या हातामध्ये, ग्लव्ज, तर अजिबात खरचटलो नसतो. आणि त्या फालतू याच्यामुळे माझा हात एवढा खरचटला बाबा बाबा, आणि एवढा सुजलेला ना हात माझा. तेव्हापासून ठरवलं, म्हटलं जोपर्यंत प्रवास संपत नाही तोपर्यंत हँड ग्लोव्ज काय किंवा हेल्मेट काय अजिबात काढायचं नाही. असं ऐसा मैंने ठाम निश्चय लिया और मैं पहुंच गया 3:17 पे मेरे गाव. ये हे मी माझ्या गावात पोचलोय लवकर. शेवटी काय हिशोब एकच होतो, आपण किती खेचली ना तरी जेवढा टाईम जातो तेवढा टाईम जाणार. 7-8-9 तास तुम्हाला पाहिजेच पाहिजे. आता माझे किती झाले किलोमीटर आतापर्यंत? 477 किलोमीटर झाले. मला वाटतं मला घरी पोचेपर्यंत 80 हां, मला वाटतं 85-90 काहीतरी आहे किलोमीटर माझं घर. डोंबिवली टू कुडाल परुळे MH 47. हा एक टर्न तसा ना बेकार आहे. हा वाला, हा बघा, हा आमच्या गावची वळणं बेकार एकदम बेकार आहेत. म्हणजे जर नवीन कोण असेल ना, प्लीज अतिरेक करू नका. हा बघा, हा कसा आहे बघा, हा बघा, हा जाग्यावर टर्न बसला तर ठीक आहे, नाही तर तुम्ही बाहेर जाणारच जाणार. विषय खोल पृथ्वी गोल. हा, झोपली गावातली मंडळी, झोपली मस्तपैकी मासे बिशे खाऊन. नाही तर आम्ही एवढ्यात मुंबईत का. हा सर, हाजी, हा बॉस करतो हा बॉस. म्हणून असं आता काय विलाज नाही का, काय करतालास? एवढे कर्जाचे डोंगर घेऊन ठेवले तर आता काय विलाज नाही, हाजीच करू गाव्या. विषय गंभीर झालेला आहे. जे मुंबईत गेले त्यांचा विषय गंभीर झाला, आणि ते आयुष्यभरासाठी मुंबईमध्ये राहिले. कर्ज घेतलं, लग्न केली, घर केलं. जोरदार तयारी चालू आहे लग्नाची, जोरदार तयारी. जोरदार हळदीची तयारी जोरदार चालू आहे. चला, आम्ही आता आमच्या रस्त्यावर कोण होते? रिक्षा आमची होती काय? आपल्याकडेच येत होती. आमच्या वाडी दिलो बघा, रस्तो बघा कसं आमचं मातीचं आणि थोडंसं खडीकरण आणि मातीकरण असे मिक्स असत आमचं रस्तो. आवाज येतोय बघा, याचा आवाज येतोय. हा बघ, मीटरचा आवाज येतो, मीटरचा. कर मीटरचा ऐक. हा बघ, बघितलं काय वाजलं? अच्छा, माझ्या हातूनच वाजलं. डायरेक्ट खळ्यामध्ये गाडी पार्क केलं आणि वाजले बघा किती. आता बरोबर 5:29 निघालेले. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे संपवतो. कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.